तर केंद्रानं लाल दिव्याला तिलांजली दिल्यानंतर राज्यातही हा निर्णय स्वीकारण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच लाल दिवा वापरणं थांबवलंय। त्यांच्या पाठोपाठ परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही लाल दिवा काढण्याचे आदेश दिले। त्यामुळे आता राज्यातल्या मंत्र्यांच्या गाड्यांवरही लाल दिवा दिसणार नाही। केंद्र सरकार 1 मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी करणार असलं तरी राज्यात तातडीनं अंमलबजावणी होताना दिसते आहे। की नेतृत्व हे ज्या प्रकारे चारित्र्यशील असलं पाहिजे त्यासोबत नेतृत्वामध्ये हा भाव देखील असला पाहिजे की माझं नाही आहे, हे समाजाचं आहे। आज खऱ्या अर्थानं माननीय आपले पंतप्रधान मोदीजींनी अतिशय चांगला निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं की कोणीही म्हणजे पंतप्रधान मुख्यमंत्री सोडून कोणीही लाल दिव्याच्या गाड्या वापरणार नाही। पण मी ठरवलं की मी मुख्यमंत्री असलो तरी मी लाल दिव्याची गाडी वापरणार नाही। आज मी माझा लाल दिवा काढून टाकला, कारण जोपर्यंत हा भाव आपल्या मनामध्ये येणार नाही की आपण समाजाचे सेवक आहोत। अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की माणूस साधा एखादा महानगरपालिकेचा सदस्य झाला तरी देखील त्याच्या मनामध्ये इतका मोठा नेतेगिरीचा भाव तयार होतो की जनता काहीतरी वेगळी, मी काहीतरी वेगळा। हा भाव जोपर्यंत आपण संपवणार नाही, जोपर्यंत आपण जनतेचे सेवक आहोत, अशा प्रकारच्या भावानं आपण जोपर्यंत समाजामध्ये वावरणार नाही आणि त्याकरता हा भाव जर निर्माण करायचा असेल तर गुरुजींसारखे जी मंडळी आहे यांचं मार्गदर्शन, त्यांनी जो सेवाभाव तयार केला आहे त्या सेवाभावानं काम करण्याची वृत्ती ही आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आणावी लागेल। चांगलीच गोष्ट आहे, व्हीआयपी कल्चर असू नये अशी लोकांची मागणी आहे। त्यामुळे लक्षात घेता हा निर्णय सुद्धा अतिशय योग्यच असं आमचं मत आहे। उशीर का होईना निर्णय झालेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।